प्रथमतः रवीजी मला आदरणीय वगैरे म्हणू नका, तुमच्यातलाच एक आहे. आपण सगळे एकत्र येऊन काहीतरी वेगळी काम करायचा विडा उचलतोय आणि एक चळवळ म्हणून हातात घेतोय. मी तुम्हाला मला अभिमान आहे, माझ्याबरोबर रवी घाटे साहेबांसारखे सहकारी मला मिळाले, ज्यांना मी 1 महिन्यापूर्वी कन्सेप्ट सांगितली की आपल्याला प्रत्येक गावामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचंय, काय करायचंय त्याच्या संदर्भात सांगितले की आपल्याला एक एक प्रतिनिधी मिळाला एकेका गावामध्ये, तर आपल्याला चांगलं होईल. आणि रवी शेटनी त्याला ग्रामदूत असं नाव दिलं आणि 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 10,200 तरुणांनी त्याच्यावरती नोंदणी केलेली आहे. मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या तरुणांचा, ज्यांनी 1 महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला आणि सगळे जॉईन झाले. आता नेमकं काय करायचंय हा सगळ्यांना प्रश्न असेल. नेमकं काय काम करायचंय, कशा पद्धतीने करायचंय. एक मी सगळ्यांना विनंती करेन की शिस्त पाळणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे रवीजी मागासपासून सांगत होते अनेकांना की कॅमेरे बंद करा किंवा डिस्टन्स, कारण आपल्याला तेवढी बँडविड्थ मिळत नाहीये. त्या दृष्टीने माझं म्हणणं की एकदा जर सांगितलं आपल्याला तर ऐकलं पाहिजे. माझं म्हणणं की बेसिक फाउंडेशन जे कुठल्या ऑर्गनायझेशनचं हे डिसिप्लिन असलं पाहिजे. एखादी गोष्ट ठरवली ती पाळली पाहिजे. अजूनही काही लोकांचे चालू आहेत, ठीक आहे. नेमकं काय करायचंय, प्रत्येक गावामध्ये आपल्याला राहून रवीजींनी आपल्याला सांगितलं की नेमकी कशा पद्धतीनं आपल्याला ही चळवळ पुढे न्यायची आहे. प्रत्येक गावामध्ये शेतकरी असतील, तुम्हाला बहुतेकांना बीव्हीचं बॅकग्राऊंड माहिती असेल. ग्रामीण भागातील तरुणांना काम द्यायचं या उद्देशाने 8 लोकांनी सुरुवात झाली आणि आज देशामध्ये जवळपास 75,000पेक्षा जास्त तरुण बीव्हीजी बरोबर काम करतात. बीव्हीच्या कस्टमर लिस्टमध्ये आदरणीय पंतप्रधानांचं घर, आदरणीय पंतप्रधानांचं ऑफिस, पार्लमेंट हाऊस गेली 18 वर्षापासून, आदरणीय राष्ट्रपतींचं घर राष्ट्रपती भवन गेले 16 वर्षांपासून, पंतप्रधानांचं घर गेले 17 वर्षांपासून बीव्हीजी मेंटेन करते. टाटा मोटर्स, व्होक्सवॅगन, फियाट असे अनेक मोठे प्रकल्प, मोठे उद्योग याचं मेंटेनन्सचं काम हे बीव्हीजीकडे आहे. त्यानंतर मंदिर आहेत वेगवेगळी, त्याच्यामध्ये शिर्डी साईबाबा संस्थान आहे, तिरुपती देवस्थान आहे, उज्जैन आहे, सोमनाथ, द्वारका अशी भारतातली अनेक मंदिरं, पुणे विमानतळ, मुंबई विमानतळ, 14 एअरपोर्टचं काम बीव्हीजीकडे आहे. याच्यामध्ये आम्ही काम काय करतोय, ग्रामीण भागातल्या तरुणाला गावातनं घेऊन त्याला ट्रेन करून त्याला शहरामध्ये काम देतो. माझी इच्छा अशी आहे की याच्या पुढच्या काळामध्ये गावातल्या तरुणाला गावातच काम कसं देता येईल आणि त्याला त्याची रोजीरोटी आणि त्याचं उत्पन्नाचे मार्ग गावातच कसे करतात. त्याच्यामध्ये आता रवीजींना मी कालच म्हणत होतो की आता ज्यांनी आले त्यांना घेतलं. आता त्यांचा परफॉर्मन्स आपण बघणार आहोत, ते कसं काम करतायत, काय करतायत. तर ज्याला समाजामध्ये बदल घडवायची इच्छा आहे, जो स्वतःमध्ये बदल घडवू इच्छितो, जो समाजामध्ये बदल घडवू इच्छितो आणि काहीतरी चांगलं करू इच्छितो, ज्याला संवेदनशील आहे, अशा तरुणांची बीव्हीजीला गरज आहे. त्याच्यामध्ये जे खेळाडू असतील, जे फुटबॉल खेळत असतील, टीम प्लेयर असतील,
अशा लोकांची बीव्हीजीला गरज आहे, की ज्यांना माहिती आहे की टीम मध्ये कसं काम करायचं, कशा पद्धतीने एकमेकांना साथ देत पुढे जायचं, अशा पद्धतीने आपण काम करतो. बीव्हीजी आता काय काय ग्रामीण भागासाठी काय काय करते मित्रांनो? बीव्हीजी आता शहरामध्ये बीव्हीजी इंडियाच्या माध्यमातून काम करते. आपली बीव्हीजी अॅग्रोटेक नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट, तिप्पट, चौपट करण्याच्या दृष्टीने मागची 5 वर्ष काम करतोय. आज अनेक लोकांचे मला याच्यावरती येतात. प्रियंका त्रिभुवन आहेत, की इंजिनियर आहेत त्या आणि काहीतरी वेगळ्या कल्पना त्यांना आवडतात. असं अनेक तरुणांना काम करायचे, ज्यांना मनापासून काम करायचे त्यांनीच इथे यावं. म्हणजे माझी विनंती आहे की हे काही कंपल्शन नाहीये. ज्यांना खरंच मनापासून काम करायचंय, रावल सिंग सोलंकी आहेत, संगमनेरचे आहेत, बुलढाण्यावरून बोलतायत. अनेक अनेक मला काही मेसेज दिसतात इथं वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे. ज्यांना मनापासून इच्छा आहे की आपल्याला समाजामध्ये बदल घडवायचा आहे, चांगलं काहीतरी करायचं आहे, अशांनीच बीव्हीजी बरोबर यावं. त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण? गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये 100 म्हणजे काही गावं 1500 लोकवस्तीची आहेत, काही 5,000 लोकवस्तीची आहेत, काही 10,000 लोकवस्तीची. त्यांची गावामध्ये मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला त्याचं ट्रेनिंग देणार आहोत, की गावामध्ये पिकं कुठली आहेत. ज्वारी आहे, बाजरी आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहे. त्याचा आपला एक फॉर्म आहे बीव्हीचा. तोही आपण रवी साहेबांनी डिजिटल फॉर्मॅटमध्ये केलेला आहे. एक बेसिक सर्व्हे आपल्याला करायचा आहे, की त्या शेतकऱ्याचा, त्या कुटुंबाचा त्याच्या शेतीसाठी किती खर्च होतो. त्याचं एकरी उत्पन्न किती मिळतं, त्या एकरी उत्पन्नासाठी किती खर्च त्याला येतो, त्याच्यामध्ये पेस्टिसाइडचा खर्च किती, त्याच्या फर्टिलायझरचा खर्च किती, त्याचं उत्पन्न किती. आणि आपलं स्वप्न असं आहे की विषमुक्त शेती निरोगी भारत या दृष्टिकोनातनं आपण काम करायचंय. विषमुक्त शेती निरोगी भारत. आज जे शहरांमध्ये अनेक लोकांना अनेक आजार होत आहेत, त्याचं एक बेसिक कारण आहे आपण जे हे खातोय त्याचं. अनेक लोकांना ग्रामीण भागात देखील कॅन्सर होतोय. त्याच्यामध्ये देखील हीच संकल्पना आहे की विषमुक्त शेती आपल्याला असली पाहिजे. आणि हे मागच्या 5-6 वर्षाच्या प्रयत्नानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की मगाशी तेवढ्यासाठी मी मान्यवरांची भाषणं दाखवली. मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या शेतामध्ये ट्रायल दिली. साहेबांनी पब्लिकली सांगितलं की माझ्या शेतामध्ये उत्तम रिझल्ट आले आहेत. मी आदरणीय गडकरी साहेबांच्या शेतामध्ये ट्रायल दिली. त्यांच्या पण तिथं अतिशय चांगले रिझल्ट आले. त्यांनी आदरणीय नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार साहेबांना सांगितलं. त्यांच्या शेतामध्ये आपण बटाट्याचं उत्पन्न दुप्पट करून दाखवलं. आणि ते झाल्यानंतर मग त्यांनी आदरणीय पंतप्रधान साहेबांच्या समोर माझं प्रेझेंटेशन ठेवलं. आणि ते ठेवल्यानंतर मी सांगितलं की साहेब, शेतकऱ्याचं माती परीक्षण आपण नीट केलं, पाणी परीक्षण नीट केलं, तर आपण शेतकऱ्याचं प्रॉपर त्याला गायडन्स देऊ शकतो की कुठल्या क्लायमॅटिक कंडिशनला त्यांनी कुठलं पीक घ्यावं, त्याला कशा पद्धतीनं हे करायचं. अनेक मित्रांचे मला मेसेज येतात की सागर पाटील म्हणतात की मला तुमच्यावर काम करायला आवडेल. सूर्यकांत देशमुख म्हणतात खूप चांगलं काम आहे. अनेक माझ्या मित्रांची याच्यामध्ये साथ मिळते. तर आपल्याला काय करायचंय की तुमच्या तुमच्या गावांमध्ये जे प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांना भेटायचंय. त्यांना माती परीक्षणाचं महत्व, पाणी परीक्षणाचं महत्व समजून सांगायचंय. आणि त्यांना आपण माती टेस्ट करून देऊ. त्यांना पाणी टेस्ट करून देऊ. त्यांची शेती भले 1 एकर असू दे, त्यांची शेती 100 एकर असू दे, 10 एकर असू दे. त्यांची जेवढी इच्छा असेल, अर्धा एकर, 1 एकर, जेवढं त्यांची इच्छा असेल, असे प्रत्येक पिकाचे आपल्याकडे आता 1-1 हजार, 5-5 हजार शेतकरी झालेले आहेत. प्रत्येक पिकावाईज. त्यांना त्यातले काही आपण प्लॅटिनम शेतकरी निवडलेत, जे 5 वर्षापासून आपले उत्पादनं वापरतायत, बीव्हीजी बरोबर आहेत. काही शेतकरी माझे जालिंदर सुरवसकर आहेत, म्हणजे संदीप डाकुलगे आहेत नांदेडचे. हळदीमध्ये त्यांनी जवळपास तिप्पट उत्पन्न घेतलं. अनेक शेतकरी आहेत. इथं एमएससी केमिस्ट्री आहेत, सूरज माने, कळम.
अनेक मित्रांना मला बरोबर घ्यायचे आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या इन्फ्लुएन्शियल शेतकरी असतील, म्हणजे गावचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, तलाठी असतील, मुख्याध्यापक असतील, अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांची एक बैठक घ्यायची की बीव्हीजी असं असं काम करतीये आणि आपली माती परीक्षण, पाणी परीक्षण करून तुमच्याच क्षेत्रामध्ये समजा विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न असेल, तर एकरी आपल्या शेतकऱ्याला सोयाबीन साधारण 6 ते 8 क्विंटल येतं. पण बीव्हीजी कृषी तंत्राचा वापर केला तर आपल्याला 15 क्विंटल त्यांना काढून देता येईल. 8 क्विंटलचं 15 क्विंटल करता येईल. 25 क्विंटल झालेलं पण आपल्याकडे उदाहरण आहे. म्हणजे भारताचं ऍव्हरेज जर सोयाबीनचं उत्पादन तुम्ही बघितलं, ते 4 क्विंटल पेक्षा जास्त नाही. 6 क्विंटल वरनं आपण जर एखाद्याला 12 क्विंटलला नेलं, तर आपल्याला त्याची प्रगती करता येईल, त्याचा खर्च कमी करता येईल. आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये आपण प्लॅनिंग असं करतोय, की जे विषमुक्त पद्धतीनं उत्पादन होईल, त्याचं विक्री व्यवस्थापन बीव्हीजी मदत करणार आहे. कारण तुम्ही जसे ग्रामदूत म्हणून शेतामध्ये, गावांमध्ये काम करणार आहात, तसंच आपण एक नेटवर्क शहरांमध्ये उपस्थित करतो. शहरांमध्ये जे लोक आहेत, त्यांच्याबरोबर आमच्या रवी घाटे साहेबांनी वेगळी एक संकल्पना मांडली आहे, की ज्याच्यामध्ये शहरामध्ये ज्या सोसायट्या आहेत, त्यांना आपण कनेक्ट करतोय आणि त्यांना म्हणजे तुम्ही जो माल पिकवाल, तो माल डायरेक्टली शहरामध्ये कुठलाही मधी एजंट न टाकता मॅक्सिमम एक माणूस मध्ये असेल, अशा पद्धतीनं आपण शहरामध्ये आणणार आहोत. तुम्हाला विनंती काय राहणार आहे, की तुम्ही गावामध्ये तुमच्या माती परीक्षण, पाणी परीक्षण, मग बीव्हीच्या उत्पादनांची माहिती देणं. साधा कॉमन सेन्स सगळे व्हिडिओज आहेत, सगळं आहे. त्याला तुम्हाला बॅकअपला सपोर्ट पण देणार आहोत आम्ही, की काही अडचण असली तर आपलं कॉल सेंटर आहे. त्यातनं आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यानंतर गावामध्ये काही कॅन्सरचे पेशंट मित्रांनो खूप जबाबदारीने आणि महत्वाने मी बोलतोय, की बीव्हीजी मागच्या 5-6 वर्षापासून आपण अ, आयुर्वेदामध्ये खूप काम करतोय. आयुर्वेदामध्ये काय काम करतोय, की चरकसंहिता ग्रंथामध्ये जे सांगितलंय, की अमक्या अमक्या झाडाची साल ही चैत्र पौर्णिमेला काढा. आपल्या सायंटिस्ट टीमनी त्या झाडाची साल वर्षातून 30 वेळा काढली. दर 15 दिवसांनी काढली. लक्षात काय आलं, की चैत्र पौर्णिमेला त्याच्यात मेडिसिन व्हॅल्यू जर 5% असेल, तर इतर कधी दिवशी त्याच्यामध्ये 0.2% आहे. कधी 0.5% आहे, कधी 1% आहे. आणि त्याच्यामुळे होतंय काय, की ज्या माणसाला 1% रॉ मटेरियल मिळालं, त्या वैद्यांनी काय सांगितलं पाहिजे, की तुम्ही अ, हे 5 चमचे औषध घ्या. आणि आपण ते सांगत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट येत नाही. वाटलं त्याचा रिझल्ट येत नाही. तर बीव्हीजीने आता आपल्या संशोधक टीमनी जवळपास 800 वनस्पतींचं फिंगर प्रिंटिंग केलंय. फार वेगळं काम आपण करतोय. फिंगर प्रिंटिंग केलं झाडांचं. ते पर्टिक्युलर हर्ब हे माणसाच्या डीएनए वरती डीएनए प्रोटेक्टिव्ह काम करतं का डीएनए डॅमेजिंग करतं ते आपण बघतो. नंतर फिंगर प्रिंटिंग करतो. नंतर त्याच्या औषधांमध्ये, आयुर्वेदिक औषधांमध्ये नॉर्मली भस्माचा वापर खूप असतो. बीव्हीजीच्या औषधांमध्ये आपण कुठलाही भस्माचा वापर करत नाही. कारण भस्म प्रिपरेशन जर चूक झाली तर किडनी किंवा लिव्हर डॅमेज व्हायची शक्यता असते. म्हणून आपण कुठलेही भस्म बीव्हीच्या ह्याच्यामध्ये वापरत नाही. त्याच्यानंतर पूर्णपणे त्याच्या अ, अ, पूर्ण टेस्टिंग करतो. सेल लाईन स्टडीज, इनविट्रो ट्रायल्स, इनवायव्हो ट्रायल्स, अॅनिमल ट्रायल्स आणि मार्केटला उपलब्ध असलेलं बेस्ट अवेलेबल केमिकल ड्रग हे वापरून त्याच्यापेक्षा चांगलं असलं तरच आपण मार्केटला आणतो. हे असं नाही की माझं आहे म्हणून चांगलं आहे. ते सर्वोत्तम आहे म्हणून आपण ते लोकांच्या पर्यंत न्यायचं आहे. तुमच्या गावांमध्ये कुणी कॅन्सर पेशंट असेल तर अख्ख्या घरादाराला त्रास होतो. बीव्हीजीकडे औषध आहे. मित्रांनो 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये मिरॅकल होतं, मिरॅकल. हे रेकॉर्ड होतोय, काही लोक रेकॉर्ड करत असतील. 15 दिवस आहे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असू द्या, पॅन्क्रियाटिक कॅन्सर असू द्या, लिव्हर कॅन्सर असू द्या, कुठलाही कॅन्सर असो. अतिशय खूप चांगल्या पद्धतीचं औषध
हे बीव्हीच्या आपल्या संशोधक टीमनी तयार केलेलं आहे. तसंच किडनी फेल्युअर झाली असेल, ज्या माणसांना डायलिसिस करायला लागतं आठवड्यातनं 2दा 3दा, तर त्याच्यावरती देखील आपल्याकडे खूप छान औषध आहे. एखाद्या माणसाला 10-15 पावलं चालली, 20 पावलं चालली तर धाप लागते. त्याच्यावरती देखील औषध आहे. म्हणजे हार्ट ब्लॉकेजेससाठी ॲलोपॅथीमध्ये 2च गोष्टी आहेत. एक स्टेंट टाकणं किंवा बायपास सर्जरी करणं. आपल्या औषधांनी हार्टचे ब्लॉकेजेस हे कम्प्लिटली निघून जातात. कम्प्लिटली हार्ट ब्लॉकेजेस निघून जातात. हार्टचं पंपिंग इम्प्रूव्ह होतं आणि हार्टचं फंक्शन स्टेबल होतं. तर तुम्हाला आता तुमच्या गावामध्ये तुम्ही थोडीशी जर चौकशी केली तर तुम्हाला काही 2-4 कॅन्सर पेशंट सापडतील, 2-4 हार्टचे पेशंट सापडतील. माझ्याच घरामध्ये सतीश नावाचा मुलगा जो काम करतो बार्शीचा, तुम्हाला एक दिवशी म्हटलं की माझ्या साहेब वडिलांना डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांचे थोडंसं छातीत दुखत होतं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना 1.5-2 लाख रुपये खर्च येईल. म्हटलं मी कसं करू, काय करू? त्याला म्हणलं सतीश काळजी करू नको, आपलं औषध घेऊन जा. वडिलांना आधी वजन उचललं की त्रास व्हायचा. 2 महिन्याचा आपला कोर्स झाला. त्यांना कुठलाही खर्च नाही आणि मी फार किरकोळ खर्चामध्ये जिथं 10-12 हजार 1.5 लाख रुपये खर्च सांगितलं तिथं 5-7 हजार रुपयामध्ये त्याचे वडील खणखणीत बरे झाले. वजन उचलून घेऊन जायला लागले आणि अतिशय चांगले. किडनी स्टोनसाठी देखील आपल्याकडे औषध आहेत. मूळव्याध सांगितलं त्याच्यावरती औषध आहेत. अनेक आजारांच्या वरती प्रूव्हन औषध आहेत. ही औषधं आपण तयार काय केली का? नाही. बीव्हीजी बरोबर भारतातले 35 असे डॉक्टर आहेत जे पारंपरिक दृष्ट्या 3 वर्ष, 3 पिढ्या, 5 पिढ्या लोकांना बरं करतायत. हे कुणी मेघालयामधला आहे, कुणी बस्तरच्या जंगलामधला आहे, कुणी भीमाशंकर मधला आहे. पण त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची सायंटिफिक मेकॅनिझम नाहीये. बीव्हीजी काय करतंय की ह्यांची सगळे फॉर्म्युलेशन सायंटिफिकली टेस्ट करते. अमेरिकन माणसांना ज्या पद्धतीने पटेल त्या पद्धतीने आपण ही औषधं मार्केटमध्ये आणतोय की सगळ्या प्रकारची टेस्टिंग करून ही आपण औषध मार्केटला आणतोय आणि अतिशय रामबाण आहे. केस गळतात, अशी केस उपटले तरी केस हातात येत नाही, अक्षरशः हातात येत नाही. हेअर ऑइल बनलंय. बऱ्याच माझ्या तरुण मुलांना हेअर फॉलचा प्रॉब्लेम असतो, कुटकुळ्या येतात, त्याचा प्रॉब्लेम असतो. कुटकुळ्यासाठी जे क्रीम बनवलं अँटी ॲक्ने ते लावलं तर कम्प्लिटली निघून जातात. माझी धाकटी मुलगी अरे आता 11वीत आहे. तिच्या चेहऱ्यावरती अशा अनेक पुटकुळ्या यायच्या. आता ती लावून झोपते. एखाद दुसरी पुटकुळी येते नाही तर पुटकुळी येतच नाही. अशा अनेक ठिकाणी आपण काम करतोय, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतोय. लिव्हरचं आपण औषध बनवलंय. परवाच आदरणीय पाशा पटेल साहेबांच्या मुलाला अ, असा प्रॉब्लेम होता लिव्हरच्या रिलेटेड. त्यांना आदरणीय गडकरी साहेबांनी मला फोन करून सांगितलं. मी त्यांना औषध दिलं आणि त्यांनी परवा व्हिडिओ दिला म्हणून मी नाव घेतलं. तुम्ही नाव शक्यतो घेत नाही कुणाचं. पण त्यांनी सांगितलं म्हणजे फक्त 50 दिवस औषध घेतलं तर लिव्हरचा सोरायसिस त्यांचा पूर्णपणे गेला. पूर्णपणे. हे मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे. तुम्हाला दाखवतो, की कसं काम करतोय आपण. मैं पाशा पटेल हां. लाव संदेश. तो छोटा लाव हां. मैं पाशा पटेल, पूर्व विधायक और महाराष्ट्र एग्रीकल्चर प्राइस कमीशन का चेयरमैन। मेरा लड़का हसन पटेल, मैंने उसकी प्रखर बुद्धिमत्ता और उसका पॉलिटिकल स्टडी देखकर मैंने उसको लंदन को भेज दिया एलएलएम करने के लिए। और जब वो लंदन से एलएलएम करके आके और अचानक उसको लीवर का सोरियासिस हो गया और इसलिए मैं बड़ा चिंतित था। मुझे मैं परेशान होने के नाते मैं हमारे नेता नितिन गडकरी जी को जाके मिला और उनको ये बात बताई कि ऐसा ऐसा हो गया है। नितिन गडकरी जी ने मुझे कहा कि दुनिया का कौन सा भी अच्छा डॉक्टर कौन से भी देश और कौन से भी शहर में जहां कहीं वो उसका
पता ढूंढ के निकालो, वहां पे अपन भेजने की व्यवस्था करेंगे। और मैं बोला अब ये काम भी कौन करेंगे सर? तो गडकरी जी ने कहा कि बीवीजी ग्रुप के हनुमंत गायकवाड़, इनका नंबर होगा तो फोन लगाओ। मैं गायकवाड़ साहब को फोन लगाया, गायकवाड़ साहब की और गडकरी साहब की बात हो गई। और बात होने के बाद गायकवाड़ जी ने मुझे कहा कि आपके लड़के को कल पूना भेज दो। गायकवाड़ साहब ने कहा कि मेरे डॉक्टर है, उनको बच्चे को मिलने के लिए बोलो। और मेरा लड़का हसन पटेल 1 महीना 1.5 महीना उनकी दवाई खाई और उन्होंने कहा कि किसी बड़े हॉस्पिटल में जाकर इसकी टेस्ट करवा लो। तो मेरा लड़का हैदराबाद जाके टेस्ट किया, तो उस टेस्ट में 1.5 महीने के बाद ये पता चला कि सूरियासिस नहीं है लीवर का। तो इतना बड़ा रिपोर्ट 1.5 महीने में मिला। अगर हनुमंत गायकवाड़ अगर नहीं मिलते तो मुझे लगता था कि शायद ये एलोपैथी में के चक्कर में अगर रहते लिवर ट्रांसप्लांट की बात हो जाती थी। हनुमंत गायकवाड़ जी की वजह से ये सारा हो गया है। और इन्होंने जो दवाइयां दी है, इस दवाइयों का असर 1.5 महीने में इतना प्रभावशाली हुआ है। मैं हनुमंत गायकवाड़ जी का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, क्योंकि एक बहुत बड़े संकट से मुझे इन्होंने बचाया है। साहेब सुरू करा. सर्वांना विनंती की हे प्रक्षेपण झाल्यानंतर आपण आपल्या फेसबुक पेजवर, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे सर्व शेअर करा, म्हणजे राज्यातील अनेक युवकांपर्यंत ही माहिती जाईल आणि आपल्या चळवळीला अधिक बळ मिळेल. जी मंडळी फेसबुक लाईव्ह शेअर करतील त्यांचे विशेष आभार आम्ही या ठिकाणी मानू. आदरणीय सर सुरू करा. संतोष जी सरांना परत. खेती को इकोनॉमिक वायबल करना, इसके लिए ऑर्गेनिक फार्मिंग का भी प्रयोग हुआ है। अभी हमारे गांव में जो कचरा, आप एक अच्छी बात है, जैसे आपने लोगों के बारे में कहा, मैं सभी सरपंचों को अनुरोध करूंगा कि मेरे खुद के घर में अनुभव आया था कि मेरे यहाँ जानवर मर गए, मुझे प्रोडक्शन अच्छा नहीं मिलता था। तो ये जो गायकवाड़ है बीवीजी वाले पूना में, ये एक बार आए और उन्होंने मुझे कहा कि आप पानी टेस्ट करो। तो उनके साइंटिस्ट है और मेरे कुएं का पानी टेस्ट किया तो ध्यान में आया कि उसमें बहुत हार्ड वाटर है। फिर मैंने सॉफ्टनर लगाया और जमीन को भी सॉइल हेल्थ कार्ड और पानी का टेस्टिंग हर किसान ने करना चाहिए। इसमें हम लोग सरपंच ने जिम्मेदारी लेनी चाहिए कि मेरे गांव में एक भी किसान ऐसा नहीं रहेगा जिसका सॉइल हेल्थ कार्ड होगा और पानी टेस्टिंग होगा। अगर ये 2 बातें की तो हमारा उत्पादन बढ़ जाएगा। और इसलिए ये 2 बातें करने के बाद आपके जमीन में एनपीके में नाइट्रोजन, फास्फोरस, पोटेश में क्या कम ज्यादा है वो खाद डालिए। जो आता वो खाद केमिकल फर्टिलाइजर डालता है। अभी ये प्रयोग हुआ कि जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन 0.80 के ऊपर है उनको 100 टन गन्ना हुआ, और जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन जो है ये 0.20, 0.25 और 30 से 40 टन, 25 जी सर. सॉरी, मला ते ऍडमिट करता येत नव्हतं. मित्रांनो, 2 व्हिडिओ तुम्हाला दाखवले मी. आशा पटेल साहेबांना त्यांच्या मुलाच्या लिव्हर ट्रान्सप्लांट करायला लागलं असतं, 1.5-2 कोटी खर्च आला असता.
1.5 महिन्याची आपली औषधं घेतली. 1.5 महिना, जास्त नाही. आणि मिरॅकल रिझल्ट आले. त्यांनी मला रिपोर्ट पाठवले होते जसलोक हॉस्पिटलचे, ब्रिज कँडी हॉस्पिटलचे, एम्सचे, हैदराबादच्या मोठ्या हॉस्पिटलचे. आणि आपल्या किरकोळ ह्याच्यामध्ये तर तुमच्या गावामध्ये तुम्ही जेव्हा बीव्हीची प्रतिनिधी म्हणून काम कराल तेव्हा तुम्ही सगळे हणमंत गायकवाड म्हणून काम करा. एखादा आजारी असेल तर त्याला कशी आपल्याला मदत करता येईल, एखादा कॅन्सर पेशंट असेल, एखादा लिव्हर पेशंट असेल, एखादा हार्टचा पेशंट असेल. कारण मी कुठल्याही डॉक्टरच्या विरोधात नाहीये, पण आपल्या आयुर्वेदामध्ये प्रचंड नॉलेज आहे, प्रूव्हन आहे. ते जर आपण वापरलं आणि ते जर आपण गावापर्यंत घेऊन गेलो तर आपल्याला अतिशय अल्प दरामध्ये, मी अनेकांना सांगितलं की आपल्याकडं कॅट्रॅक्टचं देखील औषध आहे. डोळ्यामध्ये ते आता यायला मार्केटला 1 वर्ष लागेल अजून, आपलं सगळ्या टेस्टिंग चालू आहे. पण मोतीबिंदूचं औषध जगामध्ये कुणाकडे नाही. अशा प्रकारे आपण काम करतोय. हा डोळा जो आहे अॅनिमलचा ट्रायल चालू आहे, असा डोळा असा होतो 15 दिवस ते 45 दिवसामध्ये. अमेरिकेसारख्या देशामध्ये एका कॅटरॅक्टच्या ऑपरेशनला साधारण 15 लाख ते 20 लाख रुपये खर्च येतो. भारतामध्ये मुंबई पुण्यामध्ये 1.5 लाख 2 लाख रुपये खर्च येतो. असं एक वेगळं काम आपण हातात घेतलं. तुम्ही आदरणीय गडकरी साहेबांचा व्हिडिओ बघितला, ते त्यांचं मार्गदर्शन होतं सरपंच परिषदेसाठी. मी नव्हतो तिथं. साहेबांच्या शेतामध्ये मागच्या वर्षी मी नागपूरला गेलो आणि त्यांना म्हटलं की साहेब तुमचं माती, त्यांच्याकडे ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं. म्हटलं साहेब तुम्हाला मी परीक्षा करून देतो. आणि मातीचे 16 घटक तपासले आणि लक्षात आलं की विदर्भाच्या जमिनीमध्ये बोरॉन, पोटॅश आणि कॉपर हे गरजेच्या दुप्पट तिप्पट आहे, पण शेतकऱ्याला माहित नाहीये. त्याच्यामुळे तो वरतून 2-3 हजार रुपयाचे दश टाकतो. आणि जे कमी आहे, ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे, नायट्रोजन कमी आहे, अनेक मॅग्नेशियम कमी आहे, जे कमी आहे ते माहित नाही त्यामुळे ते टाकत नाही. पाणी कधी तपासलं नाही. मी साहेबांना साहेब तुमच्याकडे पाणी खूप हार्ड आहे आणि त्याच्यामुळे खूप मेजर प्रॉब्लेम होतात. जनावरांनी ते हार्ड वॉटर पिलं तर त्यांची एनर्जी सगळी पाणी पचवण्यातच जाते. बीवीने एक सॉफ्टनर बनवलाय जल सुधार नावाचा, आणि फक्त तो एक मशीन एकदाच बसवलं 15-20 हजार रुपयाचं की ते आयुष्यभरात त्याचा प्रश्न सुटून जातो. मी काही मार्केटिंग करायला बसलो नाही, पण आपल्याला शेतकऱ्याला ज्ञान देऊन ग्रामीण भागातल्या तरुणांना ज्ञान द्यायचं काम तुमच्या माध्यमातून करायचंय. आणि ते जर झालं तर आपल्याला खूप मिरॅकल आपल्याला करता येईल. मला खात्री आहे की तुम्ही आम्ही एकत्र येऊन असं जर काम केलं आपल्याला, आपलं जलसुधार नावाचं असं मशीन आहे जे पाणी संपूर्ण दुरुस्त करतं. नॉलेज, कारण काय झालंय की शेतकरी काय करतोय की शेजारच्यांनी काय केलं त्याच्याप्रमाणे काम करतोय. शेजारनी 4 पोती युरिया टाकला, तो 4 पोती टाकतोय. त्यांनी कांदा लावला, हा कांदा लावतोय. त्याच्या जमिनीत काय चांगलं येऊ शकतं, त्याच्या जमिनीमध्ये काय घटक कमी आहेत, त्याच्या पाण्याची क्वालिटी कशी हे त्याला माहितीच नाही. तर माझ्या या ग्रामदूतांनी त्याला ते नॉलेज द्यायचं. तर त्यांनी सगळ्यात एक्सपर्ट व्हायचंय का नाही. त्यांना जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवू तुमच्या व्हॉट्सअपवरती ते दाखवायचे. त्यांचे काही प्रश्न असतील तर आपल्या कॉल सेंटरला विचारायचे. त्यांनी एक माध्यम म्हणून, दूत म्हणून काम करायचं. बीव्हीजीचा दूत म्हणून काम करायचं. त्यांना कॅन्सर पेशंट, त्यांना डॉक्टर व्हायचं का नाही, त्यांनी त्याचा रिपोर्ट घ्यायचा, त्यांनी आपल्याकडे पाठवायचा, औषध पोचवेल, 15 दिवसामध्ये मिरॅकल. अशा पद्धतीनं आपल्याला कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला त्या गावाचं करायचंय, त्या कुटुंबाचं करायचं. पाण्याच्या वापराबद्दल करायचंय, हेल्थ बाबत करायचंय. त्याच्या पलीकडे जाऊन बीव्हीजी फाउंडेशन आपण तयार केलेलं आहे. फाउंडेशन काय करतंय, काही ठिकाणी आपण स्वतःच बीव्हीजीच्या माध्यमातून काही मुलांना घेऊ शकते 25-50 जास्त काय करता की भारतामध्ये स्कॉलरशिप देणाऱ्या संस्थांची यादी काढली. यादी तुमच्या ग्रामीण भागामध्ये, तुमच्या गावामध्ये मुलाला तर मी कंपनीला डायरेक्टली चेअरमन साहेबांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की साहेब मला गाड्या पाहिजेत. तर ज्या गाडीची किंमत मार्केटला 14 लाखाच्या आसपास आहे ती गाडी माझ्या
रिलेशनमुळं, माझ्या ओळखीमुळं मला ती जवळपास 4-5 लाख रुपये स्वस्त मिळाली. किती? 4 लाख रुपये स्वस्त मिळाले. आता त्याच वेळेला दुसऱ्या एका मोठ्या कंपनीशी मी बोलत होतो. त्यांनी देखील त्यांच्या गाडीची किंमत 3 लाख रुपये कमी केली. आता तुम्ही तुमच्या गावामध्ये ज्या 4 लोकांना गाडी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी जर तुम्ही गाडी घ्यायला गेलात, तर 10,000 रुपये सुद्धा तो डीलर कमी करत नाही. मी काय ठरवलं, की हे माझं बीव्हीजीचं एक्सटेंडेड फॅमिली आहे. माझी बीव्हीजी ही एक्सटेंडेड फॅमिली होणार आहे, जे माझे ग्रामदूत प्रत्येक गावामध्ये उपलब्ध असणार आहेत. आणि ते काय करणार आहेत? आम्ही परवा एका ठिकाणी सायकलचं डील केलं. जी सायकल मुलींची शाळेत जायला जी सायकल लागते ती 5,000-5,500 रुपयाला मिळते आता. आम्ही 1 लाख सायकलीचं डील केलं. 1 लाख सायकलीचं डील केल्यामुळं आम्हाला त्या सायकलीची किंमत 3,000 रुपये पडली. 3,000 रुपये. आम्ही काय करणार मग? तुमच्या गावामध्ये ज्यांना त्यांच्या मुलीसाठी सायकल घ्यायची आहे, आम्ही सांगू की बाबा तुम्हाला आम्हाला 200 रुपये आम्हाला ठेवा, तुमचे 1,800 रुपये वाचतील. हे काम त्या ग्रामदूतांमार्फत होणार. बीव्हीजी कंपनी व्हर्लपूलमध्ये काम करते. बीव्हीजी कंपनी हायर नावाची कंपनी आहे, मोठी अप्लायन्सेस बनवणारी, टीव्ही, फ्रीजेस बनवणारी. त्यांच्यावर काम करते. मी त्यांच्यावर बोललो परवाच. मी 1-1 लाख वस्तू तुमच्याकडनं विकत घेतो. तुम्हाला Amazonला ज्या प्राइसला मिळणार नाही, तुम्हाला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर मिळणार नाही, त्याच्यापेक्षा चांगली आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीची गोष्ट बीव्हीजीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणणार आहे. हे काम देखील तो ग्रामदूत करणार आहे. आणि असे सगळे मल्टी टॅलेंटेड गोष्टी आपण त्या बीव्हीजीच्या दूतामार्फत त्या गावामध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये त्याचं शेतीचं उत्पन्न दुप्पट कसं करायचं, त्याच्या गाई म्हशी भाकड असतील त्यांना दुभतं कसं करायचं, ती बीव्हीजी प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगतो दूध व्यवसाय आहे. 100, 200, 400 गायी आहेत. त्यातल्या 23% गायी ह्या इनफर्टाईल आहेत. 2-2 वर्ष शेतकरी सांभाळतो. 2-2 वर्ष. त्याच्यामध्ये रोजचा 200-250 रुपये खर्च होतो शेतकऱ्याचा. महिन्याचा खर्च 6-7 हजार रुपये, वर्षाचा 1 लाख रुपये, 2 वर्षाचा 2 लाख रुपये, डॉक्टरवरती 10-15 हजार रुपये खर्च करतो आणि शेवटी कंटाळून विकून टाकतो. मित्रांनो, अशा 100 गाई म्हशी तुम्ही निवडा ज्या 2-2 वर्ष इन्फर्टाईल आहेत आणि त्या 100 पैकी मिनिमम 60च खूप जबाबदारीने बोलतोय. फक्त 1,000 रुपये ते 1,500 रुपयात आपण कन्व्हर्ट करतो. फक्त 1,000 ते 1,500 रुपयामध्ये. किती मोठं पुण्याचं काम आहे. जिथं 2 लाख रुपये शेतकऱ्याचा खर्च झालेला आहे, तिथे आपण 1,000-1,500 रुपये ती गाय त्याची दुभती करून देतो. तिथे देखील आदरणीय पाशा पटेल साहेबांच्या 2 गायी होत्या, गीर गाई. मला ते अशी बोलता बोलता म्हणले की तुम्ही काय करताय? म्हटलं साहेब गाय मशीन मध्ये काम चालू केले. म्हणले ह्यात पण आला का तुम्ही? म्हटलं हो साहेब. संदेश तुझ्याकडे असला व्हिडिओ तो लाव नंतर. आणि त्यांच्या दोन्ही गाई. म्हटलं एक तरी तुमची म्हटलं दूध द्यायला लागेल. आणि दोन्ही त्यांच्या दुभत्या झाल्या. 2 वर्ष सांभाळल्या होत्या. मित्रांनो, एक रेव्होल्युशनचं काम आपण करतो. जे रेव्होल्युशन बीव्हीजीच्या माध्यमातून करतोय ते तुम्ही गावागावात, घराघरात नेण्यासाठी मदत करणार आहात. बीव्हीजीचं नाव घेतलं की देशातला कुठलाही नेता नाही जो बीव्हीजीला ओळखत नाही. त्यामुळे खूप जबाबदारीने काम करायला लागेल. लोकांच्या विश्वासाला पात्र व्हायला लागेल. एक शिस्त बाळगायला लागेल. आणि आता हे पहिल्यांदी जिसे आले तसे लोक घेतले. पण याच्या पुढच्या काळामध्ये कालच मी रवी साहेबांना म्हटलं की साहेब, आपल्या नावाला कुणी धक्का लावेल, कुणी चुकीचं काम करेल असं नको. त्याच्यामुळे आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीनं चांगले जे लोक आहेत, ज्यांना खरोखरच समाजामध्ये बदल घडवायचा आहे, समाजामध्ये चांगलं काम करायचं आहे, त्याचबरोबर स्वतःची उन्नती घ्यायची. मी काय ठरवलं की मी जी गावातली माणसं मुंबईला नेतो, दिल्लीला नेतो, त्यांना किती पगार देतो? 10, 15, 20 हजार रुपये पगार असतो. चांगलं केलं तर अजून थोडा जास्त मिळतो. याच्यापेक्षा जास्त पैसे गावात बसून देता येतील का एखाद्याला? तर नक्की देता येतील. तुम्ही 10 सायकल विकल्या, आपण काय करणार आहे? हे 2च लोक असतील, तालुका प्रतिनिधी आणि तुम्ही. तर त्या सायकलमध्ये तुम्हाला काहीतरी मिळेल. तुम्हाला कॅन्सरची औषध दिली त्यात तुम्हाला काहीतरी मिळेल, औषधाचं मिळेल. कोचिंगचं काम, आता हे मला कोणतरी रेवाल सिंग कोचिंगचे काम करतो, आदिवासी लोकांचं आहे. तर आमच्या बीव्हीजीने 100-200 बिघारात कमी पगारात गणित विषय शिकवायला आहे. असे अनेक लोक, अनेक टॅलेंटेड लोक एकत्र येऊन, आता ऍडव्होकेट अजिंक्य सिंह परदेशी पनवेलवरनं त्यांनी पाठवलंय.
अनेक लोक इथे याच्यामध्ये ह्या चळवळीमध्ये स्वतःहून येतील. मला मध्यंतरी मी सातारला गेलो होतो आणि रिटायर्ड इंजिनियर्सची एक असोसिएशन आहे. त्याच्यामध्ये पाटबंधारे खात्यातले रिटायर्ड इंजिनियर्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल खात्यातले रिटायर्ड इंजिनियर्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे इंजिनियर्सची असोसिएशन. ते म्हणले साहेब आता मेडिकलच्या दृष्टीने आम्ही 58 वर्षी रिटायर होतो, कधी 60 वर्षी रिटायर होतो, पण आमची तब्येत चांगली आहे आणि आम्हाला काहीतरी चांगलं काम करायचं आहे, आम्हाला पैशाची पण अपेक्षा नाही. तर तुम्ही सांगा. मी म्हणलं साहेब तुम्ही आता आम्ही एक वेगळी कन्सेप्ट आणतोय त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा. ते म्हणले साहेब 100% आम्ही. काही लोक मला म्हणले साहेब आम्ही आठवड्यातनं 2 दिवस देतो, काही लोक म्हणले आम्ही महिन्यातनं 4 दिवस देतो, काही म्हणले रोज 2 तास देतो. मी म्हणलं साहेब तुम्ही तुमच्या गावातच काम चालू करा. म्हणजे तुमचं गाव कुरेवा तालुक्यात आहे, तुमचं गाव पाटण तालुक्यात आहे, तर तुमच्या गावात तुम्ही काम चालू करा. अवेअरनेस आणा की पहिलं माती परीक्षण करा, पाणी परीक्षण करा आणि गाई म्हशी बाकड आहेत त्या दुभत्या करा, शेतमजुराचं देखील उत्पन्न वाढवा. एक ट्रान्सफॉर्मेशन करायची ही चळवळ आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बीव्हीचे दूत म्हणून काम करणार आहात. विश्वासानं जबाबदारीनं काम करा. आज इंडिव्हिज्युअली प्रत्येकाशी मला बोलता येत नाहीये, पण मला खात्री आहे की आपण खूप हे सगळी जर ताकद एकत्र आली. ते कालच रवीजींचं माझं बोलणं झालं की महाराष्ट्रामध्ये आपण पुढच्या 38,000 खेडी आहेत महाराष्ट्रामध्ये. काही गावामध्ये 2 किंवा 3 दूत असू शकतात, मोठ्या गावांमध्ये 1 लाख लोकांचं आपल्याला काम उभं करता येईल की 1 लाख तरुण ग्रामीण भागामध्ये त्यांच्या गावामध्ये चांगलं काम करतील आणि त्याचं काम करता येईल. आता इथं मला रोहिणी म्हणून कुणीतरी त्यांनी पाठवलं की महिला घरी राहून काहीतरी काम सांगतात, त्यांना काहीतरी पापड, अनेक गोष्टी त्याचंही आपण वेगळं प्लॅनिंग करतोय की हे कसं पुढे नेता येईल. मित्रांनो हे एक वेगळी चळवळ म्हणून आपण काम करतोय. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमच्या स्वतःला कमी समजू नका, कुणाशी कधी स्पर्धा करू नका. रोज काहीतरी नवीन करायचा निश्चय करा. रोज किती लोकांना मदत केली याच्यावरती काम करा आणि मला खात्री आहे की भारत महासत्ता होणार, पण तो कधी होणार जेव्हा तळागाळातला माणूस मोठा होईल तेव्हा तो मोठा होणार. भारतातला नंबर 1 चा जो माणूस आहे, श्रीमंत माणूस, त्याची संपत्ती 5 लाख कोटीवरून 10 लाख कोटी झाली, तुम्हाला मला काही फरक पडत नाही. पण ज्याचं वार्षिक उत्पन्न 50,000 आहे, ते जर 1 लाख झालं तर त्याला फरक पडतो, त्याच्या जगण्यामध्ये फरक पडतो. तो सायकलवरनं 2 व्हीलर घेतो, 2 व्हीलरवाला कारमध्ये जातो, त्याच्या घरात पंखा नसतो तो पंखा घेतो, पंखा घेतलेला फ्रीज घेतो. ही जी चेन आहे ही आपल्याला चेन करायची. मला विश्वास आहे की रवी शेट्टी आमच्या हा एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म. पण ह्याची कमतरता होती आमच्याकडे. माझ्याकडे विचार खूप होते, पण जोडायचं कसं सगळ्यांना? एखादा मेसेज दिला तो सगळ्यांपर्यंत लगेच पोहोचवायचा कसा? तर हे रवीजींनी एका दिवसामध्ये या 1 महिन्यामध्ये हा प्लॅटफॉर्म तयार केला आणि याच्यावरती एखादा मेसेज पाठवला, एखादी स्कीम आणली बीव्हीजीची. बाबा आज आम्ही महिंद्राची स्कॉर्पिओ गाडी बीव्हीच्या परिवारासाठी आणतोय, तिची किंमत कमी असेल, किंवा इलेक्ट्रिक गाडी असेल, किंवा 2 व्हीलर असेल, फ्रीज असेल, अनेक गोष्टी आपल्याला एकत्र करता येतील. आणि आपल्याला हे कुठल्याही पक्षाचं हे नाहीये, पक्षविरहित आपल्याला काम करायचं. आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं त्या कुटुंबाला, आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं त्या गावाला आणि वेगळं काम करायचं. म्हणजे तुम्ही कुठल्या जाती धर्माचे, पंथाचे, पक्षाचे काही घेणं देणं नाही. आपल्याला वेगळं काम करायचंय आणि ह्या चळवळीमध्ये आपण सगळे माझ्याबरोबर छोटे हनुमंत गायकवाड त्या गावामध्ये माझे प्रतिनिधी म्हणून काम कराल अशी मला खात्री वाटते. नावाला बट्टा लागेल, नावाला काही काळिंबा येईल असं कोणी काम करू नका. 108च्या माध्यमातून राज्य सरकारच्या वतीनं आपण हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवतोय, तेही तुम्हाला माहिती असेल. आतापर्यंत 58 लाख लोकांना याची मदत झालेली आहे. राज्य शासनाच्या वतीनं 108चं काम बीव्हीजी मागच्या 6-7 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये चालवतंय आणि त्याच्यामध्ये 58 लाख लोकांना मदत झाली. जवळपास 4.5 लाख रोड ऍक्सिडेंट व्हिक्टीमना मदत झाली. 36,000 बाळांचा जन्म अँब्युलन्समध्ये झाला. अशा अनेक प्रकारे त्या तरुणाला, गावातल्या तरुणाला एम्पॉवर करायचं. तो माध्यम म्हणून काम करेल, दूत म्हणून काम करेल आणि गावामध्ये ट्रान्सफॉर्मेशनचा माध्यम बनेल. एक कुणीतरी कॅटॅलिस्ट लागतो. तुम्ही कुणी केमिस्ट्री शिकला असेल तर एखादी रिॲक्शन लवकर व्हायला
कुणी कॅटलिस्ट म्हणून काम करायला लागतं, दूत म्हणून काम करायला लागतं. तर तुम्ही सगळे दूत म्हणून काम कराल. आणि बीव्हीजीचा फुल फॉर्म आहे भारत विकास ग्रुप. आणि हे नाव मी ठरवलं 1991 साली. मला सायकलचं सीट कव्हर बदलायला पैसे नव्हते. त्याला स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने मी ही संस्था काढली. तुमचा लोक काढला भारतात नकाशा, माग सूर्य आणि मध्ये एक पट्टी, आणि नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान. आणि आता त्याचं भारत विकास ग्रुप केलंय. आणि खऱ्या अर्थानं मग सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशनचं काम करता येईल. आता कुणी प्रश्न विचारला, जॉब करता करता काम करू शकतो का? अगदी आनंदाने करू शकतो, त्याला काही अडचण नाही. आणि सध्या कोरोनाची खूप साथ प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहे. बीव्हीजीने हे शतप्लस नावाचं एक औषध बनवलंय. शतप्लस म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेलात करोना झाला म्हणून, तर 4 लाख ते 15 लाख रुपये लोकांची बिल येतात. 4 लाख ते 15 लाख. 1,000 रुपयाला आपण बाटली देतो. एका बाटलीमध्ये, एका शतप्लसच्या बाटलीमध्ये लोक बरे होतात. 1,000 रुपयात लोक बरे होतात, जास्त लागत नाही. हे Amazon वरती आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. आता तुमच्या माध्यमातून गावामध्ये पोहोचवायचंय. तुम्ही एकदा आमचे रवी साहेब हे सगळं स्ट्रॅटेजी ठरवतील, तुमच्या माध्यमातून गावापर्यंत पोहोचवायचं 1,000 रुपयामध्ये. त्याचे फायदे काय काय झाले? अनेक लोकांना अनेक फायदे झाले. हे पार्किन्सन झालेलं एका आजीनं मी हे दिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचं हाताचं व्हायब्रेशन जास्त, पार्किन्सनचं खूप जास्त असतं. त्यांचं 5 ml त्यांनी दिवसातनं 3 वेळा घेतलं. 5व्या दिवशी हाताचं व्हायब्रेशन 90% थांबलं. जगामध्ये पार्किन्सन्सला औषध नाही. आता तुम्ही जवळपास 10-1 हजारापैकी 550-600 लोक झूम कॉलवरती, बाकी फेसबुकवरती आहात. तुमच्या माहितीतल्या प्रत्येकाला एखादा पेशंट सापडू शकेल पार्किन्सन्स आहे, त्याच्यावरती आपल्याकडे औषध. कॉन्स्टिपेशनचा एखादा त्रास आहे, यांनी बरा होतो. दुसरे ज्यांना टॉयलेटमध्ये 1 तास बसायला लागतं, ते 10 मिनिटात बाहेर, 1 मिनिटात बाहेर. हे इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करतं, माणसाची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करतं. ज्याच्यामुळं अँटीऑक्सिडंट आहे, अँटी इन्फ्लेमेशन आहे, इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करतं. आणि इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग झाली की माणसाची आरोग्य खडखडीत बरं होतं. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या राजाराम बापू कारखान्यासाठी ही जवळपास 3,500 बाटली आपल्याकडे विकत घेतल्या. 3,500 बाटल्या. आता मला औरंगाबादच्या सिल्लोडवरनं संतोष बोर्डेंचा SMS आला की औरंगाबाद दादा आपल्याला हे आता Amazon मधून लगेच मागवून घ्या. केस वेळ असेल दाट करता येतील का? येतील. टकलावरती पण केसी येते, केसी येतात, तशी औषधं आहेत. पण हे काय, मी तुम्हाला काय सांगतो की आपला आज बीव्हीजी दूत, ग्रामदूत म्हणजे काय हे तुम्हाला कळावं, की नेमकं काय काम करायचंय, त्यातनं तुम्हाला कसे पैसे मिळतील, त्यातनं समाजाचं कसं भलं होईल, चांगलं कसं होईल, आणि ही चेन कशी आहे. आता हे सूर्यकांत देशमुख आहेत, त्यांनी पाठवले की मी शतप्लस वापरलंय, 100% चांगलंय. अनेक लोकांचे ह्याच्यावरती हे येत आहेत. तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशात काम करायचंय. सुरुवात आपण महाराष्ट्रापासून करूयात. आज 10,000 तरुण या चळवळीमध्ये सहभागी झालेत. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की शिस्तीनं काम करायची गरज आहे. जे एखादी गोष्ट सांगितली ती पाळली गेली पाहिजे आणि ते त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आणि तुम्हाला, मला रवी शेट्टी सांगितली, तुम्हाला 100% जो बीव्हीचा आमचा लोगो वापरायची संधी आहे, ती तुम्ही 3-4 महिने काम करून जे लोक चांगलं काम करतील त्यांना पुढे आपण आणणार आहोत. ज्यांना काम करायची इच्छा नाही, टाइमपास करायचा आहे, टंगळमंगळ करायची, त्यांना नको. तुम्ही तुमच्या घरी आनंदात राहा, आम्हाला काही कंपल्शन नाही कोणाचं. पण ज्यांना खरोखरच मनापासून काम करायचंय अशा सगळ्यांचं या बीव्हीच्या चळवळीमध्ये स्वागत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे एकत्र येऊन एक वेगळं काम हातात घेऊया, जेणेकरून तुम्हाला अभिमान वाटेल असं भारताचा विकास करायला आपण हातभार लावूया. म्हणजे मी काही आपण दावा करत नाही की आपण ट्रान्सफॉर्म करू, पण जमेल तेवढं, झेपेल तेवढं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करू. जमेल तेवढं आणि झेपेल तेवढं अशा पद्धतीचं काम आपण प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करू. आणि याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन काम करू. माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण आपल्या मित्रांशी, सगळ्यांशी संपर्क साधा. शेतकरी गटांसाठी संधी आहे, तालुका समन्वयक म्हणून पण आपण लावतोय, ते सगळे आमचे गाटे साहेब सगळे ठरवतील. MBA मार्केटिंगसाठी आहेत, त्यांना घेता येईल. माझी विनंती राहील की आपल्या गावातल्या ज्या पॉझिटिव्ह अॅटिट्यूडच्या लोकांना आपण बरोबर घेऊया.
जे तळागाळातले खालचे जे आहेत लोक, शेतमजूर आहेत, त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करूया. त्या शेतमजुरांचं उत्पन्न कसं वाढवता येईल त्याच्यावरती आपण काम करूया. म्हणजे आम्ही एक कन्सेप्ट केली की शेतमजुरांना आपण त्या कडकनाथ कोंबड्या दिल्या तर त्याचं अंड पुण्यामध्ये 50 रुपयाला विकलं जातं. एक कोंबडी महिन्याला 10 अंडी देते. 100 कोंबड्या जर त्या शेतमजुराला आपण घेऊन दिल्या तर त्याला महिन्याला 200 जे 10 अंडी एक कोंबडी देते साधारण, तर महिन्याला 250 रुपये एका कोंबडीचं उत्पन्न, 100 कोंबड्यातून त्याला 20 ते 25 रुपये उत्पन्न मिळू शकतं. काही शेळ्या घेऊन दिल्या तर त्यातनं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे शेतमजुराला देखील आपल्याला एम्पॉवर करायला लागेल. त्यानं किती दिवस झोपडीत राहायचं, त्यानं किती दिवस पालात राहायचं, त्याला देखील आपण बाहेर काढायला मदत करू. समाजामध्ये जे पुढारी लोक आहेत त्यांनी मदत करावी. असे अनेक लोक मला भेटतात की साहेब चांगलं काम करायचंय, त्याला आमच्या गावामध्ये कसं काम करता येईल. आपण म्हणलं की कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशनचं एक काम करूया. आणि आमच्या रवी घाटे साहेबांनी त्याच्यामध्ये हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म केलाय, कारण हे संपर्कासाठी साधन नव्हतं. खूप लोकांना एकत्र जोडायची इच्छा आहे, खूप लोकांना काम करायची इच्छा आहे, पण जोडणार कसं? प्लॅटफॉर्म आमच्या रवी घाटे साहेबांनी तयार केलाय. त्यांनी आयुष्यभर चळवळीतच काम केले. आदरणीय बाळासाहेब भारदेंच्या बरोबर रवी शेट्टी काम केलं. त्यानंतर आदरणीय विजय भटकर साहेबांच्या बरोबर काम केलं. असे रवी शेट आता माझे सहकारी आहेत. आणि ह्या सगळ्यांचा माझी बीव्हीची आता डिजिटल मीडियाची जी नवीन टीम आहे, अजय आहे आणि बाकी सगळेच खूप चांगलं काम करतायत. तर ह्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. कोणाच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, ती चॅटबॉक्स मध्ये येत मला की बीव्हीजीचं तंत्रज्ञान वापरून कलिंगड करत आहे. समेश दयपुडे तासगाव तालुक्यात आहे. आता हावाळे म्हणून आहे, त्यांनी सांगितलं की गाव पण हरवत चाललंय, खेडी ओसाड पडली. आपल्याला तेच करायचे की करोनामध्ये लोकांना एक लक्षात आलं, अन्न पाणी निवारा, आणि मुंबईतली अनेक लोक गावाकडे पुन्हा गेली, परत कोल्हापूरला गेली, सातारला गेली, सांगलीला गेली, शेतात राहायला लागली. कोरोनाने शिकवलं आपल्याला की जेवण महत्वाचं आहे, बाकी सगळं शून्य आहे. राहणं म्हणजे अन्न पाणी निवारा, बेसिक गरज महत्वाच्या आहेत. खूप पैसा करायची गरज नाही. आणि आपण मोठं झालं, माझं काय म्हणणं असतं की आपण मोठं झालं की आपल्या आजूबाजूच्या 10 लोकांना मोठं करायची मदत करायची, आजूबाजूच्या 10 लोकांना पुढवायचं करायचं आणि त्या दृष्टीने काम करायचं. आणि ही चळवळ म्हणून आपण एकत्र काम करूया. आणि या चळवळीला आपण सगळ्यांनी मार्गदर्शन करावं, आशीर्वाद द्यावे आणि आपलं म्हणून काम करावं. माझं म्हणून, मी सांगतो म्हणून नाही. जोपर्यंत तुम्हाला आंतरिक तळमळ जागृत होणार नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. मला असं वाटतं की आपण ज्यांना स्वतःला मनापासून वाटतं की मला याबरोबर काम करायचंय, अशाच लोकांना आपल्याला पुढे घेऊन जायचंय. ज्यांना इच्छा नाही त्यांनी येऊ नये, पण ज्यांची मनापासून इच्छा आहे त्यांना आपण काम करूया. आणि आपण एक वेगळी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात, देशाबाहेर, महाराष्ट्रात, भारतात आणि भारताबाहेर, माझं स्वप्न आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची. हे माझं आयुष्याचं स्वप्न ठरवलंय मी 2030 सालापर्यंत. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले, जे गावागावामध्ये काम करतील आणि गावागावामध्ये 500,000 लोकांच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतील. त्या माध्यमातून माझं 10 कोटी स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि बीव्हीजी 100 देशात मला घेऊन जायची आहे. त्यामुळे यातल्या ज्या लोकांना नोकरी करायची आहे, जे इलेक्ट्रिशियन असतील चांगले, त्यांना बीव्हीजी मध्ये संधी आहे. जे चांगले डिझेल मेकॅनिक असतील त्यांना बीव्हीजी मध्ये संधी आहे. जे चांगले मार्केटिंग असतील करणारे, त्यांना खूप चांगलं बोलता येतं, कन्व्हिन्स करता येतं. हे दगड सुद्धा विकून आणून दाखवतो, माती पण विकून आणून दाखवतो. अशांना ज्यांचा कॉन्फिडन्स आहे, अशा लोकांना देखील आपल्याला बरोबर घ्यायचंय, अशांना भारताबाहेर कामाला घेऊन जायचंय. मित्रांनो, अनेक प्रकारे अनेक ठिकाणी संधी आहेत. मला असं वाटतं की रवी शेठ बरोबर ना, तुम्ही आता या. हो सर, व्यवस्थित चाललंय. जी मी आहे ऑनलाईन. हा, तर आणि एक सर, आपण एक सांगायचं विसरलात. आपण जे गीक प्लॅटफॉर्म सुरू करतोय, हो, की ज्यामध्ये आपल्याला प्लंबर, कार्पेंटर, पेस्ट कंट्रोल किंवा पेस्ट कंट्रोलचा विषय, हाऊस क्लिनिंगचा विषय असेल, पेंटर्स असतील, हे संपूर्ण राज्यामध्ये एसी सर्व्हिसचा विषय असेल किंवा ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टरच्या सर्व्हिसेस असतील, ग्रामीण शेतीला लागणाऱ्या सर्व सुविधा आपण एका प्लॅटफॉर्मवर आणतोय. तो प्लॅटफॉर्म सर आपण एक 8 दिवसामध्ये सेवा टायगर्स या नावाने सुरू करतोय. तर आपल्या परवानगीने मी हे अनाऊन्स करतो. सांगा. पुढच्या शनिवारपर्यंत सर्व मित्रांनी कृपया लक्ष द्या की आपण 3 टप्प्यामध्ये आपलं
काम करतोय. पहिला टप्पा की आज आपण कॅश माय लीड्स अशा नावाने एक ऍप बनवलंय आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या बैठकीत सांगितलंय की तुमच्याकडे संपर्क आहे. समजा आम्हाला तुमच्या गावातील डाळिंब उत्पादक शेतकरी पाहिजे, तुमच्या गावातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पाहिजे, तुमच्या गावातील कॅन्सरग्रस्त पेशंट आम्हाला संपर्क करायचा आहे, किंवा तुमच्या गावातील एफपी असेल, शेतकरी कंपनी असेल, ती आम्हाला पाहिजे असेल. तर हे झाले लीड्स की ज्यांना बीबीजीच्या पदार्थांची उत्पादनांची आवश्यकता आहे. हे जे लीड्स आहेत, हे लीड्स तुम्ही आम्हाला दिल्यास तुम्हाला काही पैसे देण्यात येतील. ते कन्वर्ट झाले तर अजून पैसे देण्यात येतील. तर ह्यासाठी आपण कॅश माय लीड्स अशा पद्धतीने एक ऍप आणलेलं आहे. ते ऍप आज सायंकाळी त्याची टेस्टिंग आपण तालुका समन्वयकांबरोबर घेतली आणि ते उत्तम चालतंय. तर आज सायंकाळपर्यंत सर्व 10,000 युवकांना पहिल्या टप्प्यातील त्या ऍपची लिंक देण्यात येईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आमचं जे स्टेटस आहे. मित्रांनो, आज थोडी अडचण झाली, तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचता नाही आलं. आज SMS सर्व्हिस बंद आहेत, त्यामुळे SMS आपल्याला आला नाही. तुम्हाला ईमेल पाठवली होती, ती सर्वांनी पाहिली नाही. परंतु तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये जे लीड्स आहेत त्या लीड्ससाठी, ते रजिस्टर करण्यासाठी आम्ही जे प्रोजेक्ट टाकू त्याच्यावर लीड्स तुम्ही तुमचे देण्यासाठी कॅश माय लीड्स, माझ्या लीडचे पैसे मला मिळवून द्या, अशा स्वरूपाचं ऍप लॉन्च करतोय. ते संध्याकाळपर्यंत तुम्ही आमच्या व्हॉट्सअप जो 8625012233 याचा स्टेटस बघा, ती लिंक तुम्हाला मिळेल, तिथून डाउनलोड करून घ्या आणि ते वापरायला सुरू करा. तर पहिल्या टप्प्यात आपण लीड सुरू करतोय. येत्या शनिवारी म्हणजे 8 दिवसामध्ये आपण सेवा टायगर्स या नावाने बीबीजीची राज्यभर विविध सेवा देण्याचा एक प्लॅटफॉर्म सुरू करतोय. यामध्ये गिग्स ची संकल्पना जी मांडली होती आपण, फ्रीलान्सर, की आता प्रत्येकाला नोकरी देणं शक्य नाही, परंतु जे काम करायचं असेल, समजा मी ग्रामीण भागातून शहरामध्ये आलेलो आहे, तर माझा 7/12 असेल, 8चा उतारा असेल, किंवा माझं काही महसूलचं काम असेल, तलाठ्याकडे असेल, बीडीओकडे असेल, किंवा त्या सर्कलकडे असेल, तर मला तिथं जाणं शक्य नाही, तर तुम्ही माझ्या वतीने तिथं जाऊ शकता आणि मी तुम्हाला त्या सेवेचे काही चार्जेस देईल. तर अशा स्वरूपाच्या गिग्सच्या सेवा, त्याचबरोबर सर्व्हिस प्लॅटफॉर्म. बीबीजी ही सेवा क्षेत्रामध्ये देशातील नामांकित नाव आहे आणि आपल्याला अर्बन क्लॅप या कंपनीविषयी माहिती असेल की ती शहरांमध्ये पेंटर, फिटर, कारपेंटर, पेस्ट कंट्रोल, क्लिनिंग अशा स्वरूपाच्या सेवा देतात, किंवा महिलांचं ब्युटी पार्लरच्या सेवा त्या शहरामध्ये देतात. मग अशाच शेतीशी निगडीत, कृषीशी निगडीत, ग्रामीण भारताशी निगडीत सेवा आपण सर्व 350 तालुक्यांमध्ये सुरू करतोय. त्या पोर्टलचं लॉन्चिंग हे पुढच्या शनिवारी आपण सुरू करू, सेवा टायगर या नावाने. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्याच्यातही या आणि त्याच्या पुढचा टप्पा जो असेल त्यामध्ये आपण सर्व सरांनी सांगितलेलं जे बल्क बाईंग आहे, बल्क बाईंग, की साहेबांनी सांगितलं की 1000 सफारी गाड्या ज्या वेळेला त्यांना घेतल्या मध्य प्रदेशसाठी, किंवा अँब्युलन्स ते घेतात, तर त्यावेळेला 20 ते 25% रेट हा कमी होतो आणि त्या माध्यमातून तो बेनिफिट जो असेल तो बेनिफिट तुम्हा तालुका समन्वयकांद्वारे हे ग्राहकाला मिळू शकतो आणि तुम्हाला त्यातला खूप चांगलं असं मार्जिन त्याच्यातून मिळू शकतं. तर ते बल्क बाईंगची वेबसाईट, म्हणजे आज आपण लॉन्च करतोय कॅश माय लीड्सची वेबसाईट, पुढच्या शनिवारी आपण करतोय गिग्सची वेबसाईट आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्म, आणि 15 दिवसांनी म्हणजे 1 मेच्या दरम्यान आपण बल्क बाईंगचं सुद्धा ऍप आणि वेबसाईट लॉन्च करतोय. त्यामुळे बीबीजी आता पूर्ण शक्तीने पूर्ण राज्यामध्ये ग्रामीण भागाचं परिवर्तन करण्यासाठी तुम्हा युवकांच्या मदतीने उतरलेली आहे. फक्त टप्प्याटप्प्यात आपल्याला करावं लागेल. आणि त्याचबरोबर अजून मला एक घोषणा करायची साहेब, की आपले हे जे काही गिग्स आहेत किंवा ग्रामदूत आहेत, सुभाष साहेब तुम्ही चालताय आणि ते मोबाईल डिस्टर्ब करतोय तुमचा. सुभाष, तुम्ही एका जागेवर थांबा, नाही तर व्हिडिओ बंद करा. मी पहिलंच आवाहन केलं होतं की व्हिडिओ बंद करा सगळ्यांनी. शिस्त पाळणं आपण जे म्हणतो महत्वाचं आहे. आता सगळे सर हौशे, नवशे, गवशे सगळे येतात. काही लोक आपल्याला चेक करायला येतात, काही आपल्याला त्रास द्यायला येतात. मगाशी बघा अनेक लोक स्क्रीन खराब करत होते, काही आपल्या लोकांना डिस्टर्ब करायला येतात, काही जुन्या विचाराचे समाजामध्ये नवीन कन्सेप्ट मांडू देत सर्व प्रकारचे लोक असतात. आपण त्यांना गृहीत धरूनच काम करायचं. काही लोक इथे आता पुढचा आठवडा जो असेल ना सर, पुढच्या आठवड्यामध्ये
मी तुम्हा सर्व तालुका समन्वयकांनाही आवाहन करतो, तुम्ही तुमच्या मार्फत जे काही 10,000 लोक राज्यातली ग्रामीण भागातली जोडलेली आहे, मंगळवारपासून शनिवारपर्यंत दुपारी 1 ते 2 या दरम्यान बीबीजीचे सगळे वर्टिकल आहेत, म्हणजे बीबीजी ॲग्रोटेकचा 1 तास, बुधवारी बीबीजी लाईफ सायन्सच्या शतप्लस आणि 30 औषधांविषयीची माहिती देणारा 1 तास, सातारा फूड पार्कच्या विषयी गुरुवारी, तिथं उत्पादित होणाऱ्या हेल्थ फूडच्या बाबत शुक्रवारी, आणि नॅप्स आणि नीम ह्या ज्या काही योजना आहेत, अप्रेंटिसशिप स्कीम आणि स्किलच्या ज्या काही योजना आहेत, या संदर्भात शनिवारी रोज दुपारी 1 वाजता 1 ते 2च्या दरम्यान आमच्या ऑफिसमधून तुम्हाला त्या विषयाचं इत्थंभूत ज्ञान हे तुम्हाला देण्यात येईल. जे तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी 1 ते 2च्या दरम्यान रोज मंगळवारपासून रोज शनिवारपर्यंत या सर्व लाईव्हला उपस्थित राहा, म्हणजे तुमचं ज्ञानवर्धन होईल, तुम्हाला प्रॉडक्टच्या विषयीची माहिती होईल, आणि त्यानंतर तुमच्या भागामध्ये ज्यांना काही लीड्स तुमच्या जनरेट झाल्या, कोणाला काही औषध पाहिजे असेल किंवा शेतकऱ्यांना काही औषधं रेसिडी फ्री औषधं पाहिजे असतील तर ती तुम्हाला सांगता येतील, आणि त्या लीड्स फक्त तुम्ही आम्हाला द्यायच्यात. आमचं कॉल सेंटर ते अटेंड करेल, आमच्या लाईफ सायन्सचे जे औषधाची मंडळी ते अटेंड करतील, आणि ते लीड कन्वर्ट झाल्यावर तुम्हाला त्याचे पैसे ताबडतोब दुसऱ्या दिवशी देण्यात येईल, लीड मॅच्युअर झाल्यावर. हे लक्षात घ्या. तर सर्वांना विनंती आहे की पुढचा अख्खा आठवडा 1 ते 2 हा वेळ तुम्ही वेगळा काढा, म्हणजे बीबीजीचे सगळे प्रॉडक्ट याच्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती होईल. आणि त्याचबरोबर अनेक बाहेरच्या कंपन्या आपल्याला अप्रोच करतायत की तुमचं हे जे काही नेटवर्क उभं राहतंय त्या नेटवर्कचा ऍक्सेस आम्हाला द्या, त्या कंपन्या आपण चेक करू आणि त्यांचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते व्हॅलिडेट करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणजे तुम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या गावात राहून 5 ते 10,000 रुपये हे कसे मिळतील याची व्यवस्था आम्ही करू. आम्ही प्रामाणिकपणे काम करू. तुमची प्रामाणिक साथ आम्हाला आवश्यक आहे. साहेबांनी अत्यंत कष्टाने जो ब्रँड उभा केलेला आहे, आज मी जेव्हा बीव्हीजीचा ब्रँड घालून कुठेही जातो तर मला वेगळा सन्मान मिळतो. काल महापालिकेत मी गेलो होतो तर मला 2 मिनिटात, हे बघा माझं ब्रँड आहे इथं, 2 मिनिटात मला आतमध्ये एंट्री मिळते, नाही तर तास तास कोणाकडे आयुक्ताला आणि इकडं एंट्री मिळत नाही. तर हा जो ब्रँड मोठा केलेला आहे साहेब, आम्ही तुमचेच हे आहेत, फॉलोअर्स आहोत. तर तुम्हा सर्वांना, मित्र जे काही ऐकतायत, तुम्ही सर्वांनी मंगळवार ते शनिवारच्या दरम्यान दुपारी 1 ते 2च्या दरम्यान आमचे अधिकारी, ऍग्रीचे असेल, लाईफ सायन्सचे असतील, सातारा फूड पार्कचे, हे अधिकारी येऊन तुम्हाला गायडन्स करतील, ते समजून घ्या आणि मग आपण पुढे सुरू करू. अनेक लोक चॅटमध्ये मेसेज करतायत, काही लोक साहेबांचे अपॉइंटमेंट मागतायत, काही लोकांना बोलायचंय. पण माझी विनंती आहे की साहेबांकडे 80-85 हजार लोक असतात, साहेब असतात, तर तुम्हाला विनंती आहे की आपण एकत्रित बोलूयात. सगळ्यांशी वैयक्तिक बोलणं शक्य नाही. तुम्ही परफॉर्म करा, तुम्ही तुमच्या तालुक्यात, जिल्ह्यात 1 नंबरचा सेल करा. आपला हा व्यावसायिक प्लॅटफॉर्म आहे, आपण व्यापार करतो. तुम्ही काय करा ह्याची जी रविशेठ, माझं म्हणणं आहे की तुम्ही ह्या ग्रामदूतांसाठी एक स्पर्धा ठेवा. बरं. की जसं आता ज्ञानेश्वर आहे, त्यांनी लिहिलंय की मी अण्णा हजारे साहेबांच्या हाताखाली त्यांचं गाव पाणी युक्त झालेलं आहे. बरं बरं. आता त्या गावामध्ये भाकड जनावर किती आहेत, त्या गावामध्ये हे किती आहेत, त्या गावामध्ये पेशंट्स किती आहेत, त्या गावामध्ये त्यांनी एक चांगलं काम ट्रान्सफॉर्मेशनचं कसं करता येईल याच्यावरती त्यांनी काम करावं. आणि त्यांना आपण अनेक लोक, मला तर इतक्या लोकांचे व्हॉट्सअप मेसेज आलेत, संदेश आणि आपली टीम की ज्यांचे चांगले इन्स्पिरेशन आले त्यांच्याशी आपण वैयक्तिकरित्या बोलायचा प्रयत्न करू. बहुतेकांचे नंबरही आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांना आपण तसं बरोबर सगळे नंबर आपल्याकडे आहेत. 10,000 लोकांचे मोबाईल नंबर आहेत आपल्याकडे. तुम्ही आता एक वेगळा काल जे कम्युनिकेशनचा प्लॅटफॉर्म एक तयार करा की ह्या 10,000 लोकांना एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन एक व्हिडिओ टाकला तर लगेच त्यांना तो पोहोचला पाहिजे. त्यांचं इंडिव्हिज्युअल म्हणजे वन टू मेनी आणि मेनी टू वन असं ते कम्युनिकेशनचा प्लॅटफॉर्म तयार करावा, जेणेकरून त्यांची इंडिव्हिज्युअल मेसेज म्हणजे व्हॉट्सअप सारखं सगळं सगळ्यांचे थम्सअप आणि असं नको यायला, त्याचा इंडिव्हिज्युअल लेवलला यावं, असं काहीतरी करूया आणि एक वेगळी चळवळ म्हणून काम करूया. मला वाटतं की आपण आता थांबावं. ग्रामदूत म्हणून जी आपल्याला कन्सेप्ट काय आहे नेमकं
हे बऱ्यापैकी लोकांना कळायला असावं, बरोबर ना? बरोबर लोकांना समजून सांगण्यात यशस्वी झालो का आपण? हो हो बहुतेक हो, हो. लोकांना आता इथे मला गणेश वाटतंय. म्हणून आहेत. माझ्या गावात 1200 हेक्टर द्राक्ष आहेत. आता दादा तुमच्या गावात एवढं मोठं द्राक्ष क्षेत्र आहे, आपण तिथे रेव्होल्युशन करू. ते किती द्राक्षवाल्यांना पेस्टिसाइडचा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करायला लागतो की एकरी 2-2.5 लाख रुपये खर्च करतात, 3-3 लाख रुपये खर्च करतात. तर त्यांना आपल्याला त्यांचा खर्च कमी करता येईल, उत्पन्न वाढवता येईल, उत्पादनाचा दर्जा वाढवता येईल आणि एक्सपोर्टला पण मदत करता येईल. असं एक कम्प्लीट आता इथे एक महेश आडसोळे सांगितलं की टेलिग्राम ग्रुप करता येईल 1 लाख लोकांचा. तर कुठलं ऍप वापरायचं एक ठरवा आपण, कशाप्रमाणे काम करायचं. आता हे आपला टेलिग्राम ग्रुप आहे सर, भारत विकास ग्रुप या नावाने टेलिग्राम ग्रुप आहे. ज्यांना हा. शक्य आहे किंवा तुमच्या हा. व्हॉट्सअपला आम्ही कळवलं होतं आणि त्याचे 40,000 सदस्य झालेत. म्हणजे आपल्याला सांगायला आनंद वाटतो सर, आपल्या टीम मधील दादाराव बोबडे, विक्रम हा. कदम ह्या 2 युवकांनी इतकं मोठं काम केलंय की त्यांनी 40,000 लोक एकत्रित केली आणि ह्या सर्वांनी मदत केलेली आहे. प्रत्येकाने आपले संपर्क त्याच्यात टाकलेत. त्या दोघांचे आभार. आणि जे कोणी मंडळी आतापर्यंत ऐकतायत त्यांना सर्वांना विनंती, ह्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जात असताना तुमचे आभार मानत असताना फेसबुकवर जी मंडळी पाहतायत त्यांना विनंती की तुम्ही आम्हाला मदत करू शकत असाल. आपण नेहमी म्हणता की हनुमंतराव गायकवाड साहेब आमचे आदर्श आहेत. या आदर्शाला आपण मदत करा ग्रामीण विकासाच्या उन्नतीसाठी, देशाच्या उन्नतीसाठी. तर आपण काय करू शकता, तर किमान हे जे लाईव्ह आहे हे शेअर करू शकता आपण आपल्या पेजवर, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, आपल्या फेसबुक ग्रुपवर. एवढं तरी करा, किमान एवढा प्रचार प्रसार करा की जो मोफत आहे, की ज्यात आपल्याला पैसे लागत नाहीत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आज कॅश आपल्या कॉल सेंटरचे नंबर एक सांगा कॉल लोकांना. सेंटरचे नंबर नको सर, लगेच नको. ही लोक कनेक्टेड आहेत आपल्याला, ज्यांना आपण व्हॉट्सअपद्वारे औषधं हवी करू आहेत, त्यांना. त्यांना त्यांच्यासाठी नंबर सांगतो मी. जी. प्लस कोरोनाचा खूप प्रादुर्भाव वाढला, त्यांच्यासाठी नंबर आहे 7722002581 7722002581. आणि आपल्या कॉल सेंटरचा एक नंबर आहे, तो फक्त तो काय नंबर आहे आपला संदेश? 7720937720. तो चॅट मध्ये टाकतो सर आम्ही. चॅट मध्ये बॉक्स टाकतो. हा, तो 020. कारण एका मोबाईलवर तर सगळे एकदम आले तर दादाराव चॅट मध्ये हा. नंबर टाक दादाराव. चॅट मध्ये नंबर चॅट टाका. मध्ये सगळे नंबर टाकतो सर आम्ही. ॲग्रोचे टाकतो, लाईफ सायन्सचे टाकतो, हा. सर सगळे नंबर टाकतो. ठीक आहे. मग चॅट लोकांना बॉक्समध्ये तिथं पाहता येईल. सगळे नंबर टाकून मित्रांनो, जी चॅट मध्ये टाकले. तुम्हा सर्वांचे आभार. आज सायंकाळी आम्ही कॅश माय लीड्सची लिंक सर्वांना शेअर करू. तुम्ही 8625012233 हा नंबर अजूनही जर सेव्ह केला नसेल तर मात्र तुम्हाला ती लीड मिळणार नाही, लिंक मिळणार नाही. ज्यांनी तो नंबर सेव्ह केलाय त्यांनाच ती लिंक मिळेल. ही काळजी यासाठी घेतोय कारण हे प्रक्षेपण फेसबुकवर हजारो लोक बघतायत, पण आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 10,000 लोक घ्यायचे. नवीन लोकांना आपण 1 मे नंतर लिंक ओपन करणार आहे, तेव्हा नवीन लोकांनी कृपया 1 मे नंतर आम्हाला संपर्क करा. तोपर्यंत ही जी काही पहिल्या टप्प्यातली 10,000 लोक आहेत त्या लोकांना आम्हाला व्यवस्थितरित्या सेवा देता आली पाहिजे. उगाच लाखभर लोक जमा करायची आणि काम सगळं घोटाळा करून घ्यायचं असं नाही करायचं. टप्प्याटप्प्यात काम करायचं. सर्वांचे या ठिकाणी आभार मानून मी आदरणीय साहेब संपवायचा कार्यक्रम संपूया. तुम्हाला मला नाशिकच्या शेवटचं काही गावटे साहेबांचा मेसेज आलाय. घाटे साहेब माझी ओळख जी. द्या. खूप चांगले कार्यकर्ते आहेत आपल्या तिकडे नाशिकमध्ये, खूप चांगलं काम करतायत. जी, आपण जी. एक वेगळ्या पद्धतीने काम चालू करूया. हे ग्रामदूत हे ईव्हीचे विकासाचे दूत ठरतील आणि त्यांची गावं ही ट्रान्सफॉर्म करायला मदत करतील, कारणीभूत होतील अशी आशा व्यक्त करून नावाला कुठल्याही प्रकारे धक्का न लागता टीव्हीचं नाव अजून उंचावर घेऊन जाण्यासाठी मदत करतील असा आशावाद व्यक्त करून मला वाटतं आपण आता थांबावं. आपण सगळेजण मोठ्या संख्येने जॉईन झालं तर रविशेठ, तुम्ही तुमच्या सगळ्या टीमनी रात्रंदिवस कष्ट करून ही जी चळवळ उभी करतोय आपण त्याला वेगळं स्वरूप दिलं, मूर्त स्वरूप दिलं. त्याच्यामध्ये ऍग्री कृषी सेवा पण आपण देणार आहोत. माझ्याकडनं मगाशी राहिलं की आपण जे ऍप करतो त्याच्यामध्ये तुम्हाला ESS मशीन भाड्याने घ्यायचं असेल, कोणाला हार्वेस्टर भाड्याने घ्यायचं असेल ते देखील आपल्या याच्यामध्ये आपण आणणार आहोत आपल्या प्लॅटफॉर्मवरती.
ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे असणाऱ्यांनी ज्याला गरज आहे अशाला द्यावं आणि नेहमी जे दुवा व्हावं अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत. तर ही सगळी चळवळ म्हणून आपण एकत्र काम करूया. अनेक लोकांचे धन्यवादाचे मेसेज यायला लागलेत. प्रकाश पाटील, संकेत, चंद्रकांत महाडिक, सगळ्यांचेच, मी सगळ्यांची नावं घेत नाही, अजय सिंह परदेशी, सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण सगळेजण स्वतःला अभिमान वाटेल असं काम करायला आणि समाजाला देखील तुमचा अभिमान वाटेल असं तुम्ही काम कराल असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार सर. सर्व मित्रांचे आणि आदरणीय हनुमंतराव गायकवाड साहेब या सर्वांचे आभार मानून संतोष सपकाळ यांना विनंती करतो, संदेश सरांना विनंती करतो, संदेश पोतेकर साहेबांनी की आजचं हे लाईव्ह थांबवावं ही विनंती. धन्यवाद सर. खूप खूप आभार.